तर तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। तर 1 ऑगस्टला या 3 योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये आता जमा होणार आहेत। तर त्यामध्ये 5,500 रुपये तर तुम्हाला मिळणार की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या। तर सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर 1 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात 5,500 रुपये जमा होणार आहेत व कोणत्या नागरिकांच्या बँक खात्यात कोणत्या योजनेचे पैसे या 3 योजनेचे पैसे जमा होणार आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर याचा जो काही चौथा हप्ता आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर त्यामध्ये अकोला, वाशिम, पुणे, बीड, भंडारा, वर्धा, सांगली, रायगड, रत्नागिरी, धाराशिव, हिंगोली, त्यानंतर कोल्हापूर, त्याचप्रमाणे PM किसानचा जो काही दुसरी योजना आहे PM किसान योजना, तर याचा जो काही चौथावा जे काही 18वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर ज्या शेतकऱ्यांना PM आणि नमोचे हप्ते मिळालेले नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा जो काही पहिला हप्ता आहे, पहिला इन्स्टॉलमेंट आहे ते आता इथे डिक्लेअर झालेले आहेत। तर येत्या 1 ऑगस्टला तुमच्या जे की तुम्ही बँक पासबुक खातं दिलं होतं ज्यामध्ये तुमचा आधार लिंक आहे, तर DBTच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे काही 1,500 रुपयाची रक्कम आहे तर ते जमा होणार आहेत। तर असे PM किसानचे 2 आणि नमोचे 2 आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते महिलांच्या बँक खात्यामध्ये, तर असे मिळून 3 योजनेचे जे काही 5,500 रुपये सर्वांच्या बँक खात्यामध्ये इथे जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे महिलांचे 1,500 रुपये तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 4,000 रुपये तर अशी जे काही रक्कम आहे ते जमा होणार आहेत। तर त्यानंतर जे काही जिल्ह्याचा वाटप आहे ठाणे, नंदुरबार, सातारा, परभणी, लातूर, धुळे, नाशिक, सोलापूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, बुलढाणा, गोंदिया, त्यानंतर यवतमाळ, जळगाव, नगर, नांदेड, जालना, पालघर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, तर असे जे काही यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे। तरीसुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरलेला नसेल, त्याचप्रमाणे मुलांसाठी आता लाडका भाऊ योजनासुद्धा सुरू झालेली आहे। तर त्यामध्ये महिन्याला तुम्हाला 10 ते 12,000 रुपये तर मिळणार आहेत। तर 12वीसाठी 6,000, त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा ITI झालेलं असेल तर त्यासाठी 8,000 रुपये, त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर अशांना 10,000 रुपये महिना इथं मिळणार आहे। तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरती सर्व नवीन योजनांबद्दल आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे, तर लगेच पहा। तरीसुद्धा काही अडचण जात असेल, जर तुम्हाला PM आणि नमोचे हप्ते मिळत नसेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्ही भरलेला नसेल, लाडका भाऊ योजना, तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या। तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।